रॅलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवला जातोय। फहीम खानच्या परिवाराने मनपाच्या काही फूट जागेवर अतिक्रमण केल्याची माहिती आहे। या अतिक्रमण केलेल्या जागेवर पालिका बुलडोझर चालवते। 3 बुलडोझर घटनास्थळी आलेले आहेत, जिथे त्याचं अनधिकृत बांधकाम आहे त्या घरावर आता बुलडोझर चालवला जाणार आहे। हेच ते घर जिथे आता बुलडोझर चालवला जातो आहे आणि तिथे नागपूर दंगल घडवण्यासंदर्भातली एक बैठक सुद्धा झालेली होती। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। आजूबाजूची घरं थोड्या कालावधीसाठी रिकामी करण्यात आलेली आहेत, जेणेकरून काही धोका इतर घरांना, त्या घरात राहणाऱ्यांना होऊ नये। मात्र अनधिकृत बांधकाम आता पाडलं जात आहे। फहीमच्या घरावर तोडक कारवाई होते। आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली होती आणि अतिक्रमण काढणार आहोत अशी त्यांना कल्पना दिली गेलेली होती। पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून कुठलीही अनुचित घटना घडू नये। 3 जेसीबीच्या माध्यमातून तोडक कारवाई सुरू झालेली आहे। जिथे अनधिकृत बांधकाम केलंय तिथे तोडक कारवाई केली जाते। आमचे प्रतिनिधी उदय यांच्याशी बोलूया। उदय, सुवर्णा, खरं तर शनिवारीच नागपूर महानगरपालिकेच्या आसीनगर झोनकडून जे आहे ते फहीम खानच्या परिवाराला 24 तासात घर रिकामं करण्याचे आदेश जे आहे ते देण्यात आले होते। हा आदेश त्यांच्या घरच्यांच्या हातामध्ये जो आहे तो देण्यात आला होता आणि त्यानंतर जे आहे ते फहीम खान यांच्या घरच्यांनी काल रात्री उशिरा जे आहे ते हे घर रिकामं केलं होतं। कारण आज सोमवारी म्हणजे 24 तास, शनिवारी नोटीस दिल्यानंतर सोमवारी 24 तास ते पूर्ण होणार होते। त्यामुळे आज सकाळपासून जी आहे ती ही तोडकाम कारवाई नागपूर महानगरपालिकेकडून सुरू केली जाणार होती आणि त्यामुळे जे आहे ते फहीम खानच्या घरच्यांना हे घर काल रात्रीच उशिरा जे आहे ते रिकामं केलं होतं। जी माहिती मिळते त्यानुसार फहीम खानच्या घरी त्याची आई, वडील, त्याचा भाऊ आणि त्याचा परिवार जो आहे तो जॉईंट फॅमिलीने इथं वास्तव्यास असतो आणि आता सकाळपासून जे आहे ते नागपूर महानगरपालिकेने या तोडकाम कारवाईला सुरुवात केलेली। आपण पाहिलं की सुरुवातीला फहीम खान यांच्या घरच्यांना अतिक्रमणाशिवाय देखील आणखी समोरच्या भागामध्ये जे आहे ते टिनाचं शेड उभारलं होतं आणि या सगळ्या घराला प्रोटेक्ट करण्यासाठी कंपाऊंड वॉलचं बांधकाम केलं होतं। नागपूर महानगरपालिकेच्या जेसीबीच्या माध्यमातून सुरुवातीला ते टिनाचं शेड आणि ही कंपाऊंड वॉल जी आहे ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे आणि आता फहीम खानच्या घरासमोर असलेली मुख्य विद्युत वाहिनीचा जो इलेक्ट्रिक पोल आहे तिथून इलेक्ट्रिक कनेक्शन्स जे आहेत ते बंद करण्यात येत आहे या परिसराचे। कारण ही सगळी तोडकाम कारवाई केली जात असताना त्या खांबाला कुठेतरी धक्का लागण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे ते महावितरणकडून ही सगळी इलेक्ट्रिक जी आहे या भागातले कनेक्शन ते बंद करण्यात येत आहेत। नागपूर महानगरपालिकेचे 3 जेसीबी जे आहेत ते या सगळ्या तोडकामासाठी इथं बोलविण्यात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते या तोडकामासाठी जे आहे ते इथं उपस्थित असणार आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेला। कारण फहीम खानच्या घराच्या मागल्या बाजूला जी आहे ती मस्जिद आहे। रमजानचा महिना सुरू आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी जी आहे ती नमाज अदा जी आहे ती मुस्लिम बांधवांकडून केली जाते। त्यामुळे ज्यावेळी सगळी नमाज होईल त्यावेळी इथं कुठलाही प्रकारचा जमाव जमणार नाही आणि पुन्हा एकदा अनुचित प्रकारची घटना घडणार नाही या दृष्टीने जे आहे ते जवळपास 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी इथं तैनात करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये SRPF असेल, होमगार्ड असेल आणि स्थानिक पोलीस स्टेशन यशोधरानगर पोलीस स्टेशन याचा बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात करण्यात आला होता। खरं तर शनिवारी मुख्यमंत्र्यांना जे आहे ते बुलडोझर कारवाई केली जाईल असा इशारा जो आहे तो दिला होता आणि या इशाऱ्यानंतर जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी अलर्ट मोडमध्ये आले होते। त्यांना जे आहे ते या सगळ्या जे आरोपी आहेत त्यांच्या घराचं सर्वेक्षण केलं आणि या सर्वेक्षणामध्ये जे आहे ते फहीम खान यांच्या घरच्यांनी जवळपास 900 फुटाचं अतिरिक्त बांधकाम केल्याचं जे आहे ते समोर आलं होतं आणि लागलीच त्या दिवशी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याच्या 24 तासाच्या आत जो आहे तो हा नोटीस फहीम खान यांच्या कुटुंबियाला बजावला होता आणि नोटीस बजावल्याच्या 24 तासाच्या आतमध्ये ही कारवाई जी आहे ती नागपूर महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि एक कडक संदेश जो आहे तो या निमित्तानं सुवर्णा जो आहे तो दिला जातोय। आपण पाहतोय की ज्यावेळी हा सगळा हिंसाचार उसळला होता त्यावेळी क्षमा कर तुला थांबवलं। उदय, मला सांगा, ज्या योजनेअंतर्गत ही जागा या फहीमच्या कुटुंबियांना दिली गेली तसं तर काही त्याच्या घरामध्ये दिसतच नाहीये। उलट ग्राउंड+2 असं एक मोठं टोलेजंग घर त्याने स्वतःसाठी बांधलंय। आतमधली जर सगळी परिस्थिती पाहिली तर ती सुद्धा खूप चांगली परिस्थिती, म्हणजे उच्च स्तराचे जे लोक राहतात तशी परिस्थिती आपल्याला दिसते। आणि या परिसराविषयी सुद्धा काय माहिती द्याल?
ह्या परिसर कुठला? इथे हे सगळे बंगलेच दिसत आहेत छोटे छोटे. यशोधरा नगरचा हा जो भाग आहे सुवर्ण हा स्लम भाग आहे. काही वर्षाआधी या भागामध्ये स्लम एरिया होता आणि हा स्लम भाग डेव्हलप करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासनं जे आहे ते या सगळ्या भागामध्ये लीजवर म्हणजे 30 वर्षाच्या लीजवर पट्टे वाटप केले होते. बरोबर. आणि हे पट्टे वाटप करतानाचा जो क्रायटेरिया होता तो EWSचा होता, म्हणजे इकॉनॉमिकल वायबल नसलेले जे लोक आहेत जे बरोबर. स्वतःची मालमत्ता खरेदी करू शकत नाही अशा लोकांसाठी जे आहे ते हे पट्टे वाटप करण्यात आले होते. त्यामुळं दारिद्र्य रेषेखाली येणारा हा सर्व वर्ग होता. मात्र आता या परिसरातलं आपण फहीम खानचं आणि त्याच्या परिसरातले घरं जर पाहिले तर अतिशय टोलेगंज असे सगळे हे घरं बांधण्यात आलेले आहे. AC देखील आहेत. फहीम खानच्या घरी देखील आपण पाहिलं होतं की एअर कुलिंगची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती. त्यामुळं कुठंतरी सरकारकडून ज्या जमिनी जे गरजवंत आहेत त्यांना दिल्या जातात ती देखील अवैध पद्धतीनं फहीम खानच्या परिवारानं लाटली होती. आता हे या सगळ्या घराच्या बांधकामावरून आपल्याला लक्षात येईल, कारण आपण ज्यावेळी फहीम खानच्या घराच्या आत गेलो होतो त्यावेळी त्याच्या घरातलं राहणीमान पाहिलं तर ते कुठल्याच पद्धतीनं कुठल्याच अँगलनं जे आहे ते EWSमध्ये असेल असं वाटत नाही. त्याच्या घरचं फर्निचर असेल इतर सामान असेल ते EWSमध्ये जे लोक येतात त्यांच्या घरी तशा सुविधा नसू शकतात. त्यामुळे ही जमीनच लीजवर घेताना जे आहे ते मुळात कायद्याचं उल्लंघन जे आहे ते फहीम खान यांच्या परिवाराकडून करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर फहीम खान जो आहे तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य होता, राजकारणामध्ये सक्रिय होता. त्यानं 2024ची निवडणूक जी आहे ती नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवली होती आणि ही निवडणूक लढवत असताना त्याचं डिपॉझिट देखील जप्त झालं होतं. त्यामुळे नागपूरकर नागरिकांनी जे आहे ते फहीम खान याला स्पष्टपणे निवडणुकीमध्ये जे आहे ते नाकारल्याचं आपल्याला समोर आलं होतं. मात्र या सगळ्या राजकारणाचा समाजकारणासाठी फायदा घेण्याऐवजी फहीम खान जे आहे ते देशविघातक कृत्य करण्यात जे आहे ते गुंतला होता. त्याला कुठेतरी भारताच्या संविधानावर भारतामध्ये किंवा नागपूरमध्ये जे सर्व धर्माचे लोक जाती पाती न मानता एकोप्यानं राहतात ती एकोपा त्याला कुठेतरी मान्य नव्हतं. त्याला नागपूर शहराची शांती जी आहे ती भंग करायची होती आणि त्याचा कट जो आहे तो त्यानं रचला होता. सुवर्ण मी तुम्हाला दाखवतो, ज्यावेळी नागपूरमध्ये हा सगळा हिंसाचार झाला होता त्यावेळी तो हिंसाचार कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांना अश्रूकांडांचा वापर केला होता. आज देखील हा भाग संवेदनशील आहे. इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असला तरी कुठल्याही पद्धतीची अनुचित घटना घडणार नाही यासाठी जे आहे ते आज देखील पोलिसांना अश्रू कांड्या जे आहेत ते इथं जमा केलेल्या आहेत. कारण ज्या दिवशी ही सगळी घटना घडली होती त्यावेळी जवळपास 380 अश्रुधुराच्या कांड्या ज्या आहेत त्या पोलिसांना सोडाव्या लागल्या होत्या आणि त्या अश्रुकांडे असेल किंवा पोलिसांनी जी फॉरवर्ड पोस्ट घेतली होती त्यानंतर जवळपास 4 तास जे आहेत तो जमाव नियंत्रित करण्यासाठी लागला होता. त्यामुळं आज या सगळ्या घटना घडू नये यासाठी ज्या त्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांकडून सगळ्या खबरदारी ज्या त्या घेतल्या जातात. बरोबर. मला उदय त्याच अनुषंगाने विचारायचं होतं की घरं अगदी जवळ आहेत, म्हणजे लागूनच घरं दिसत आहेत, थोडंसं सुद्धा अंतर नाहीये दोन घरांमध्ये. मग त्यावेळेला अधिक काळजी घ्यावी लागेल का महापालिकेला? नक्कीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे, कारण हा स्लम भाग आहे आणि निमुळत्या गल्ली आहेत. त्यामुळे हे सगळं तोडकाम करत असताना समजा एखादी मोठा साहित्याचा तुकडा एका दुसऱ्या घरावर पडला तर त्यांच्या घराचं नुकसान होऊ शकतं. हे सगळं तोडकाम करत असताना आग लागण्याची घटना देखील घडण्याची शक्यता असते किंवा इलेक्ट्रिक विजेचा प्रवाह खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळं या दृष्टीनं आपण पाहिलं की महावितरणकडून सुरुवातीला विजेचे तारं जे आहेत ते दूर करण्यात आलेले आहेत. सुरक्षा नेटचा वापर जो आहे तो आता हे सगळं तोडकाम करत असताना केलं जाणार आहे. सोबतच हे तोडकाम जलद गतीनं व्हावं आणि कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी 3 JCB जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेनं इथं मागविलेले आहे, जेणेकरून हे बांधकाम पाडलं. बरोबर. उदय, ही तोडक कारवाई जी आहे त्यावर आपलं लक्ष असेलच. तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो या सगळ्या दृश्यांकरता. तुर्तास धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल.